चिंत्र्यम अर्थात चिंतामणी त्र्यंबक खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी. श्रोते हो, तुम्ही ऐकताय ही कादंबरी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आणि आज या कादंबरीचा पुढचा भाग. सदाशिव झोपून उठला तेव्हा सकाळचे 9 वाजून गेले होते. अरे, म्हणजे आजचा बाजार बुडाला तर. सदाशिव स्वतःशीच पुटपुटला. भिंतीजवळ कपड्यांचं ओझं बांधून तयार होतं. त्यांनीच ते बांधून ठेवलं होतं. आज सुकळवाडीचा बाजार होता. काही कपडे, झबली, चिटं खपली असती. पण सदाशिव वेळेवर उठला नव्हता. मनातला हिशोब चुकला होता. मरो झालं. काय करायचंय पैसा मिळवून? सदाशिव परत झोपणार इतक्यात दारावर हलकेच कोणी टिचकी मारली. सदाशिवनं पायानं पांघरून झटकलं आणि उठून दार उघडलं. दारावर बकुळ उभी होती. काळे डोळे हसत होते. दरडावल्यासारखे पापण्या फडफडवत होते. सदाशिव मागं वळला, अंथरुणावर बसला, खाली मान घालून. म्हणजे अजून उठलाच नव्हतास? बकुळ दार बंद करून समोरच्या ओझ्यावर टेकली. बाजार चुकला ना आजचा? बकुळ कठोर बोलल्यासारखी लालबुंद जीवणी दाबत होती. चुकला तर चुकला. सदाशिवनं जबडा पसरून जांभई दिली. चुकला तर चुकला काय? फार शहाणपणा नको. बकुळ थोडी थांबून परत हळुवारपणे म्हणाली, सगळं व्हायचंय तुझं अजून. एकटा जीव सदाशिव म्हणून कसं चालेल? मग ती तिथे थांबलीच नाही. सदाशिवचं कसं तरी पडलेलं पांघरून नीट घडी करून ठेवलं. उठ ना, तिने दरडावणीच्या सुरात सांगितलं. सदाशिव उठला आणि मागील दारी गेला. बकुळ गालातल्या गालात हसली. ती सदाशिवचं अंथरूण गोळा करायला लागली. अंथरुणाची घडी बाजूच्या ट्रंकेवर ठेवून मग तिने केरसुणी घेतली आणि गुणगुणत गुणगुणत ती केर लोटू लागली. सारवल्या शेणानं हिरवट काळ्या झालेल्या मातीच्या नितळ जमिनीवर बकुळेची पावलं किती विश्वासानं पडत होती. केरसुणी कोण्यात ठेवून मग ती स्वयंपाकघरात गेली. रातची खरकटी भांडी अजून तिथंच होती. ताटा पातेल्यात उष्ट सुकलं होतं आणि चुलीचा एक बाया निखळला होता. चुलीपुढच्या राखेत एक करड्या रंगाचा बोका पाय ताणून पडला होता. पाण्याची मडकी शाबूत कशी राहिली आहे? बकुळ मनातली शंका मनात ठेवून पदर खोवून उद्योगाला लागली. थोड्याच वेळात सगळं स्वयंपाकघर उजळून निघालं. सगळ्या वस्तूंचे आकारच बदलल्यासारखे झाले. चुलीवर तकतकीत लाल रेव्याचा दोरवंथा फिरला. भांडी कशी हसल्यासारखी स्वच्छ झाली. ती आपोआप नाद देतील असं वाटत होतं. बोका जाऊन गरिबासारखा फडतळावर बसला आणि जमिनीवर शेण शिंतोडा पाडला. सदाशिव तोंड धुवून स्वस्थ बसला होता. लक्ष्मीच्या बागेतल्या विहिरीवर बकुळ पेरू घेऊन उभी असायची. दात रुतून पेरू द्यायची. वामन, मी आणि ही विहिरीभोवती खेळायचो. वामन मधूनच लक्ष्मीच्या घरात जाऊन बसायचा. तो मग यायचाच नाही खूप वेळ झाला तरी. ही सावकाश यायची आणि माझ्या केसातनं हात फिरवायची, मला जवळ ओढायची. मी मग पळून दास्याकडे जायचा आणि वामनची वाट पाहत ओटीवर बसून राहायचा. हे असं खूप वर्ष चाललं आणि असं चालता चालता सगळंच उलटं झालं. लक्ष्मी साली हलकट. घर सोडून गेलीस काय? अगं रांडे, बरं आहे बाबा डोकं फिरवून गेले, पण मी त्यांचा नव्हे का? नव्हे का मी त्यांचा? मग कुणाचा मी? कुणाचा? शिवशिव सिद्धेश्वराची पूजा करण्याचा अधिकार मला नाही आणि ते शिकवलंच नाही मला कोणी. हे ओझं घेऊन वणवण भटकलं पाहिजे. सदाशिव नेहमीसारखा विचारात गाडला होता. ध्यानी मनी स्वप्नी एकच विचार, बाप कोण, आई कोण? लक्ष्मीला कोण म्हणेल आई? जन्म दिला म्हणून आई? शी, ही कोणाची तरी रांड. सदाशिव भिरभिरल्यासारखा होत होता. त्याला काही बोलावंसं पाहावंसं वाटतच नव्हतं. तो बाहेरून सुस्तपणे पण आतून मोडून बसला होता. चहा प्या साहेब.
बकुळनं चहाचा कप पुढ्यात ठेवून म्हटलं. अजूनही ती गालात हसत होती. एवढ्याशा कामानंही तिच्या गालावर लाली चढली होती. काळ्याभोर डोळ्यात कसलाही कोंडलेपणा नव्हता. ते यावेळी फक्त निर्मळ होते. काही काम होतं का? चहाचा कप रिकामा करत सदाशिवनं विचारलं. हो तर, खूप कामं होती. भांडी कुंडी, चूल, केरकचरा, चहा. बकुळ चहा पीत म्हणाली. रात्री जागरण झालेलं दिसतंय. जत्रा होती ना? बकुळ रोखून पाहत म्हणाली. हां, वेळ गेला पाहिजे ना. कळलं. किती पैसे घालवलेस? जुगार खेळ. पैसा मिळव वणवण करून आणि घालव जुगारात. बकुळ थोडी थांबली आणि परत म्हणाली, अशानं खूप उजेड पडणार, खूप उजेड पडणार आहे. बकुळ जखम झाल्यासारखी कळवळून बोलत होती. सदाशिवनी हू कचू केलं नाही. तो खाली मान घालून बसून राहिला चटईवर. सदू. बकुळ सदाशिवजवळ बसून हळुवार शब्दांनी म्हणाली. सदू, वाईट वाटलं रे. सदू उठला आणि दूर उभा राहिला. बकुळकडे न बघता म्हणाला, मला मला हात लावू नको. नकोच. तू जा ना इथून. सदाशिवनी पाठ वळवली. त्याला वाटत होतं, हिला हात लावू नको असं सांगण्याचा अधिकारच काय आपल्याला? आपण तरी कोण कोणाचे? कोणापासनं जन्म झाला आपला? तो खुंटीवरचा पंचा ओढून कळशी घेऊन आंघोळीला निघाला. बकुळ उभी होती. तिचे काळे भोर डोळे भरून येत होते. त्या खोलीतले 2 रिकामे उष्टे पेले मग तिने जवळजवळ मांडले, अगदी हळुवारपणे. त्या रिकाम्या पेल्यांवर सकाळची उन्हं पडून ते अश्रूंसारखे चमकत होते. पापण्या टिपून ती घरी जाण्यासाठी दाराकडे वळाली. तिने जवळजवळ मांडलेले पेले तसेच चमकत होते आणि चटईवरचं वाघाचं चित्र ठिकठिकाणी कुरतडलेलं होतं. बकुळ बाहेरून दार लोटून निघाली. ती हातातली काकणं चालताना वाजू देत नव्हती. सदाशिव बाहेरच्या खोलीत आला तर बकुळ गेली होती. कोणी बोलवलं होतं? पंचा फाडकन झाडून तो पुटपुटला. चटईवर अगदी मधोमध 2 उष्टे पेले मुद्दाम मांडलेले त्याला दिसले. त्यांनी दार उघडलं, दूरवर पाहिलं. समोरची पाणंद वेडीवाकडी वळणं घेऊन सिद्धेश्वराच्या देवळाकडे वळली होती. काचा मांडून काय? सदू पुटपुटला. कुणी एक चुकार पक्षी रातांब्याच्या झाडावरनं उंच शीळ घेत होता. ती शीळ चढत्या वातावरणाशी मिसळत होती. सदाशिवनी दार लावलं आणि पांघरुणाची घडी घेऊन तो चटईवर आडवा झाला. लक्ष्मी, लक्ष्मी. दाजी हाका देत होता, दबल्या आवाजात, कानोसा घेऊन. लक्ष्मीनं दार उघडलं आणि दाजी समोर दिसताच पदर नीट करून ती म्हणाली, यावेळी काम निघालं? इतक्या रात्री? ते सांगतो, चल आत. दाजीनं लक्ष्मीला आत ढकलल्यासारखं केलं. दरवाजा बंद झाला. लक्ष्मी आज भेदरली होती. दिवा मोठा कर ना. दाजी इतकं म्हणून शय्यागृहाकडे वळला. थांब थांब, बस ना इथेच खुर्चीवर. लक्ष्मी काकुळतीनं म्हणाली. तिने दाजीला जवळजवळ खुर्चीवर बसवलाच, सक्तीनं, खांद्यावर हात दाबून. अगं पण का? आज दरवाजाच्या मंद मंद हलणाऱ्या रंगीत काचांच्या तोरणांकडे बघत दाजी म्हणाला, नको, मी सांगते म्हणून नको. लक्ष्मीचं सरळ नाक आणखीन सरळ झाल्यासारखं वाटलं दाजीला. काय? यावेळी कसलं काम निघालं? लक्ष्मी दाजीच्या खांद्यावर हात टेकून त्याच्या ओठांपाशी ओठ नेत विचारत होते. आत कोण? दाजी पुढे बोलणार होता, पण लक्ष्मीने त्याच्या तोंडावर गच्च हात ठेवला. दाजी? ती दटावत होती केवळ डोळ्यांनी. बकुळ अशी का वागते? दाजीने मुद्द्यालाच हात घातला. कशी? तुसड्यासारखी, थंड, अगदी थंड. वागेना कशी ही? हवंय ते मिळतंय ना?
लक्ष्मी, बकुळ मला तेवढ्यापुरतीच हवी होती, पण दाजी एक एक शब्द बोलत होता. लक्ष्मी त्याच्या त्या स्वगतासारख्या बोलण्याला मनातून हसत होती. दाजी, दाजी आता माझं ऐकशील काय? बकुळ कशीही वागली तरी सांभाळून घे. का? मी सांगते म्हणून. हां, हो, मी सांगते म्हणून. माझे काय थोडे हाल होत आहेत? सगळं सहन केलं पाहिजे. आपल्या हाती काही नसतं. इच्छा कोण्या भलत्याचीच असते. पण काही नसताना सांभाळून काय घेऊ? काही नाही. अरे पोरकी पोर आहे ती. तुला काय वाटलं ती जाईची लेक आहे म्हणून? ती भीमाच्या बांधावर सापडली आहे अच्युतला. पण तिला हे मुळीही सांगता नाही आहे. दाजीला आपण काय ऐकतो हे नवीनच असं होऊन गेलं. तो लक्ष्मीकडे बारीक डोळ्यांनी पाहत बसला. पण फार वेळ बसलो या बाईकडे तर अंग लासून निघेल असं त्याला वाटत होतं. लक्ष्मी, काय वाटेल ते झालं तरी तसं वागायला नको. त्या बकुळच्या घरात गेल्यावरही काही चमत्कार झालेला नाही. अरे त्याही घराला काही कुळाचार असेल, पण ती बोलते कशी चमत्कारिक, अश्लील. अश्लील? लक्ष्मी खळखळा हसणार होती, पण तिने आतल्या दरवाजाकडे बघितलं आणि पदर तोंडावर घेतला. काय म्हणाली काय ती? आज तिच्याकडे गेलो तर आपली खाटेवर उघडीच पडली होती. मी बसलो आणि डोळे मिटले. काय सांगणार कप्पाळ? ती नुसतीच पडली होती. अंगावर काहीतरी असावं. छे, नुसती. लक्ष्मी शहारून पुतळ्यासारखी तटस्थ झाली. मी विचारलं, हे काय? तर खतखत हसते आणि सांगते, तुमची वाट पाहती आहे. त्यावर मी म्हटलं, लाज लज्जा काही? तर म्हणाली, अंधारात तर आहे आणि लाज लज्जा कसली आणि कोणाची? तुम्ही मला लक्ष्मीच्या घरी कित्येक वेळा अशी पाहिली नव्हती का लहानपणी? नंतर नेसायला लागले तर तुमचे डोळे लागले माझ्याकडे. हे असलं बोलून मग थांबून म्हणते कशी? हां, उरका तर लवकर, भूक लागली असेल त्याला. त्याला म्हणजे वामनला. हा हलकटपणा नाही का? दाजी उत्तराची वाट बघत होता. नव्हे, शहाणी आहे ती, खूप शहाणी आहे. मला वाटलं नव्हतं ती इतकी शहाणी असेल म्हणून. बाहुलीसारखं मी तिचं लग्न लावून दिलं, पण ती बाहुली नव्हे दाजी, बाहुली नव्हे, आतल्या गाठीची अस्सल आहे. दाजी पुढे काय झालं? मग मी उठलो, सरळ तुझ्याकडे आलो. मागं हसत होती वाटतं. हसणार नाही तर काय करेल बापडी? लक्ष्मी जवळजवळ सगळ्या खोल्यातला काळोख कवळून टेबलवर बसली. जाईचं कढणं सुरूच होतं. एकाच आवाजातले ते उंच बारीक कढणं ऐकून दाजीला वाटलं छातीवर ओझं पडलंय आपल्या. वामन कुठे? लक्ष्मीनं सहज विचारतात तसं विचारलं. दास्याच्या कोपऱ्यात खोंगी घालून बसलाय. दुकानातही येत नाही हल्ली, पण दोघांनाही शिकवीन म्हटलं. पैशाचं काय करतील? दाजी काय हे? पैसा आठवला का तुला? खूप मिळवलंस की. लक्ष्मी फार मोठ्या आवाजात बरळतीये असं दाजीला वाटलं. दाजी, दाजी तू बकुळकडे जाऊ नको. शपथ आहे तुला, शपथ आहे. दाजी तू याही घरात येऊ नकोस. जा, जा इथून जा म्हणते ना. लक्ष्मीला यावेळी तोल राखता आला नाही. लक्ष्मी, जातो. अखेरची हीच भेट ना. मला हवा होता तो दिवस शेवटी. दाजी तो दिवस मेलाच तरी दिसणार नाही तुला, याही घरात नाही आणि त्याही. तू पुरुष आहेस का? आत कोण आहे? सांगू कोण आहे? सांग. न्यायाधीश. दाजीनं तपकिरी टोपी डोक्यावर ठेवली आणि तो सरळ चालता झाला. त्यांनी मागं वळूनही पाहिलं नाही. लक्ष्मी गुपचूप आत गेली. केंबळेकर पलंगावर स्वस्थ झोपले होते, पण झोपेतही त्यांच्या डोळ्यातनं पाणी पाझरत होतं. गालांवरच्या सुरकुत्यातून ते ओघळत होतं.
लक्ष्मीला ते पाहवलं नाही. ती हलकेच त्यांच्या शेजारी पडली, छपराकडे बघत. मध्येच उठून केमळेकर बसले. लक्ष्मी, काय झोपली नाहीस? नाही. जातो मी. राहा ना आजची रात्र. मुलगा मेला म्हणून आलो. देवळात जाऊन बसलो, पण दुःख विसरता नाही आलं म्हणून म्हटलं तुझ्याकडे यावं. मगा सांगितलं तुम्ही. होय काय ग? विसरलोच बघ. लक्ष्मी, जातोच. सकाळ होईल तेव्हा गाव काय म्हणेल. तुम्ही गावाला भीता? हो, आता भ्यायला लागलो. 15 वर्ष न्यायाधीश होतो ना. आता जन्मभर भ्यावं लागेल. पेन्शन मिळाली म्हणून काय झालं? जा तर, जा बापडे. मला माहिती आहे लक्ष्मी, मला माहिती आहे. उगीच आलो. थोरला मुलगा गेला. पहिला पगार घेतला असेल नसेल. देवळं खूप आहेत, पण इथे बरं वाटलं. तू थोपटून झोपवलंस मला. अजूनही थोपटते हवं तर. नाही, नको. जातो. लक्ष्मीला गोडकरची आठवण होत होती. कांबळ्याचा लटा बोडाशी घेऊन तेल मागायचा. कांबळ्याचा लटा, न्यायाधीशची गादी. लक्ष्मीला वाटलं हसावं, पण हसलं तर हा माणूस भळभळा रडेल. जाता? हो. आता कधी? आता. पण केमळेकर काठी टेकत निघून गेले. आता हा प्रश्न शिक्षेसारखा उच्चारून न्यायाधीश निघून गेला. मुलाचं दुःख पांघरून केमळेकर खूप वाकून गेले. त्यांना नीट चालताही येत नव्हतं. लक्ष्मीला वाटलं त्यांना हात द्यावा, घरापर्यंत सोबत करावी. पण ओटीवरचा उंबरा हीच लक्ष्मण रेषा होती ना. केमळेकर गेले आणि उघड्या दारातनं नरू वेडा आला. टाळ्या पिटत उड्या मारत आला. टाळ्या ऐकून लक्ष्मीची तंद्री मोडली. ती उठली आणि नरूला घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. नरूवेडा हातवारे करत उभा होता. ओठांचा चंबू करून शीळ घालत होता. लक्ष्मीनं न्हाणीघर उघडलं तेव्हा गार वारा आत शिरला. वेड्याचे हात लक्ष्मी साबण लावून धुत होती. वेडा नाचत होता, लक्ष्मीलाही भिजवत होता. थांब, कुठे काय लागलं? नरूच्या पायाला चांगली खोल जखम झाली होती. लक्ष्मी हळुवारपणे जखमेवरनं हात फिरवत होती आणि वेडा गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता. वेडा मग पिसाळल्यासारखा झाला आणि उघड्या दारातून परसात पळाला. केळीच्या बनातून उड्या घेत कुठे नाहीसाही झाला. लक्ष्मी दारावर उभी होती. वेड्याचे उंच निरर्थक हेल आणि टाळ्या अजूनही ऐकू येत होत्या. केळीची लांब पानं ओली होऊन ठिपकत होती. लक्ष्मी एकटीच उभी होती, अगदी एकटी. हातातला साबण हातातच होता. वामन दास्याच्या कोपऱ्यात बसला होता, मान मोडल्यासारखा. खडबडीत गोरं पिठाळ तोंड देवीच्या वणांनी खरवडल्यासारखं दिसत होतं. एकटं कुठेतरी पाहत होता, डोळे नसल्यासारखा. का स्थिर डोळ्यांनी हरवलेली डोळ्यांची लाकाकी शोधत होता. काय करत होता कोण जाणे. असणं आणि नसणं यांच्या सीमारेषेवरली उन्ह भुईतच झिरपल्यासारखी मावळत होती. देहाची घडी मोडून चांदबाबानं आपली उंची सिद्ध केली. रॉकेलचा डबा घेऊन खुदा के लिए मुल्क में दिए जलाने के लिए त्याचा उंच देह झोके घेत लांब ढेंगा टाकत चालला होता. कोणाशी तोंडभर हसत तर कोणाच्या बिमार लेकराची चौकशी करत चांदबाबा निघाला होता. उंच माणूस दिव्यांचे खांब शिडीशिवाय उजळत होता. उंच माणसाच्या हनवटीवरची छोटीशी विरळ दाढी दिवे लावता लावता पांढरी झाली होती. तिन्ही सांज झाली. उठून जरा फिरायचं. वामनचा शब्द नाही, तो एकटक पाहत होता. बसून बसून कसं चालेल? लोक हसतात. बसून राहिलं तर म्हातारा व्हायला होतं. म्हातारा झालोय ना, झालोय म्हातारा. वामन तसाच मग मान हलवत राहिला. ओठ हलत होते. बकुळनं कुडापाशी निरांजन ठेवलं. डोळे मिटून नमस्कार केला.
निरांजन ठेवतेस हे, कुणीच ठेवलं नाही म्हणूनच मी ठेवते. हां. वामन थंडपणे हुंकारला. दाजी काल परवा आला नाही. येतील उद्या परवा कधीतरी. बकुळनं कांबळ्याचा लटा झाडला. बोलायचं म्हणून ती बोलली, थुंकी टाकावी तशी. पण मग गालात जीभ घालून बारीकसं हसली, काचेवर हिरकणी फिरावी तसं. का? काय ते? हसले म्हणून? पाहून संपलं? लक्ष्मी सोप्यावर बसत नाही अलीकडे. वामन कणल्यासारखा वाटला बकुळला. कुणीतरी हा कोपरा सांभाळलाच पाहिजे का? होय, नाही नाही नाही. वामन आपला गप्प. जरा मान उचलली त्यानं. पिकल्या पानासारखी हालचाल झाली. बसायचं तरी किती? उठू तरी कशाला? वाटलं पाहिजे ना तसं. मी हात देऊ? हात नको. उठणं काय आणि बसणं काय. वामननं मान फिरवली. तोंडावर कांबळं ओढून त्यांनी गुडघ्यावर मान टेकली. बकुळ डोक्याला हात लावून मागे फिरली. यापुढे काही सांगणं अशक्य होतं. इकडे. वामननं काहीतरी आठवून हाक मारली. काय? आश्चर्य वाटून बकुळ पुढे आली. मळकट तेलकट उशी खालून त्यांनी काही नोटा काढल्या. घडी केलेल्या त्या नोटा त्यांनी बकुळीच्या समोर ठेवल्या. हे काय? वामननं फक्त अंगठ्यावर त्या जवळचं बोट फिरवलं. कोणी दिले? वामननं समोर बोट दाखवलं, लक्ष्मीच्या घराकडे. कधी दिले तिने? बकुळच्या नाजूक नागपुड्या लाल होत होत्या. रात्री. नको. तुम्ही मिळवा ना. लंगडे पांगळे तर नाही ना तुम्ही? तिने पैसे का द्यायचे तुम्हाला? फाडून टाकू का? बकुळ फणफणली. वामननं चटदिशी नोटा उचलल्या आणि तेलकट उशीखाली हलकेच ठेवून दिल्या आणि मग बसून राहिला मान गुडघ्यात घालून. बकुळ ओठातल्या ओठात पुटपुटत घरात गेली. ती जीर्ण वास्तू बकुळनं आतून स्वच्छ केली होती. भिंती रेव्यानं लाल झाल्या होत्या. खाट तिने घडी करून भिंतीला ओढघून ठेवली होती. सकाळी सारवलेल्या शेणाची हिरवट वर्तुळं अजूनही जमिनीवर दिसत होती. वर्तुळं आणि मग काळजीपूर्वक काढलेली रांगोळी. कुठं काही उसकटलं नव्हतं. कोपऱ्यात एक नीटशी वटकळी होती आणि तंबाखूनं भरलेलं सूप, विड्यांची बंडलं, सुपाच्या कडेवर खोचलेलं हिरव्या दोऱ्याचं रीळ. हिरवा धागा सुपावरनं जमिनीवर सुटला होता. काही सुट्या विड्याही सांडल्या होत्या तिथं. उंबऱ्यावरची दिव्याची चिमणी ही काजळ ओकत होती. चुलीवर भाताचं पातेलं होतं आणि बकुळ लाकडं पुढं ढकलीत चुलीसमोर बसली होती. एकटीच स्वतःशी बोलत होती. नोटा चुलीत घालीन त्या लक्ष्मीचा पैसा हवाय कशाला? या घराची तीच मालकीण, पण काय करून बसली शेवटी? कशासाठी केलं हे तू? सदूला जन्म दिलास तो तरी या घराच्या. बकुळ चटकन मनाला आवर घालून राहिली. हे खरं कशावरनं? जाई सांगते म्हणून. पण जाई तरी कशाला कणत पडली आहे? माझी आई असून ती आईपणा नाकारती आहे का? आणि हे इतकी वर्ष मला कोणी का नाही सांगितलं? मला सगळी सांगायची आई तीर्थयात्रेला गेली आहे, मला लक्ष्मीकडे ठेवून ती तीर्थयात्रेला गेली. पण मग लक्ष्मीनं खरं काय ते सांगितलं? बकुळ भेदरल्यासारखी पाहायला लागली. आई म्हणून हाका मारायला तिच्या कुशीत रिघायला गेले तर लाथा झाडायला लागली, हात नाचवायला लागली, शिव्यासुद्धा घातल्या असत्या तिने. पण तिचे आणि माझे डोळे सारखे आहेत म्हणतात. हे असं का? अच्युत काकाला विचारायला हवं. सदूला माहिती असेल, पण तो तर डोक्यात राग घेऊन घरच सोडून पळाला. त्याला वाटतंय आपले वडील कोण? वेडे होऊन गेलेले तर त्याचे बाबा नसतील. पण गाव म्हणतंय सदूच्या जन्मामागे काळं बेर आहे. बकुळ पुन्हा अंग आखडून बसली. विचार करणंच अवघड होतं. काय म्हणून विचार करायचा? चकाकत्या घडवंचीवरच्या भांड्यावर उंदीर खडखडला. बकुळ पळीनं भात ढवळायला लागली. सहज मागं वळून बघते तर दाजी स्वयंपाकघराच्या दारावर हातात लहानशी पिशवी घेऊन उभा होता. त्याचं गलथान गोरं शरीर मातीच्या पुतळ्यासारखं बकुळला वाटलं. तिनं पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि परत ती पळीनं भात ढवळायला लागली.
काही बोललीच नाही. बकुळ, मी जेवायला आलो आहे आज. दाजी उंबऱ्यावरनं आत आला आणि बोलता बोलता त्यांनी बकुळच्या केसांवरनं हात फिरवला. राहा ना, पण बाहेर जेवावं लागेल. तो बाहेर जेवतात ना, ते आत येत नाहीत. तुम्हाला कशी इथे वाढणार? घर त्यांचं आहे ना. बकुळ दाजीचा हात दूर लोटत म्हणाली. दाजी आवासून पाहत राहिला. रागानं थरथरायला लागला. त्याचे जाड ओठ स्फुरण पावत होते. घर त्याचं आहे? कोणाचं? माझं आहे. भलतंच काहीतरी. तसं कसं होईल? या घराला माडी कुठे आहे? फुटकं तुटकं छप्पर. पाऊस नाही म्हणून, नाही तर सारखं गळतं. पाणीच पाणी होईल इथं. बकुळनं पाथर मांडली आणि ती मिरच्या वाटायला लागली. गालात जीभ फिरवून सारखी गालात हसत होती. कोरून काढल्यासारखी केतकी पाठ मागे पुढे होत होती. थट्टा करतेस ना माझी म्हाताऱ्याची? म्हातारा? बकुळ मोठमोठ्यांदा हसायला लागली. वरवंट्यावर हात ठेवून हसत सुटली. हसून हसून गालांचे पिके रतांबे झाले. कानाच्या जास्वंदी पाकळ्या झाल्या. तिला हसू आवरत नव्हतं. दाजी गोठत होता. बकुळ भलतीच पुढे गेली आहे. भलतंच बोलते हल्ली. दाजीचं मन मोडून गेलं. पिशवीतल्या सोळ्यांची गाथण काढून दाजी म्हणाला, मासळी आणली आहे मी. राहू दे, तुझ्या वामनला तळून घाल. सोळ्यांची गाथण चमचमत होती. या घरात? बाई ग, पिशवीत टाका आधी. हे घर कोणाचं माहिती आहे? वामन खातो की मासळी. त्यांना पाहिजे तर घरी नेऊन घाला मासळी. इथे नको ग बाई, डोळे फुटतील आमचे. दाजीनं तिचा तो अवतार बघून मासळी पिशवीत टाकली. खाटेची घडी केलीस? हो, पोचवणार आहे उद्या ती खाट. लक्ष्मीची तिनेच लग्नाच्या वेळी दिली होती. विड्यावळतेस? बकुळ मानेनं हो म्हणाली. मग मी जाऊ म्हणतेस? हो, मासळी घेऊन लवकर जा इथनं. जेवायला येणार तर या, बाहेर बसावं लागेल. मग येईन कधीतरी. दाजी इकडे तिकडे बघत थोडा रेंगाळला, मग निघून गेला. बकुळ हसायला लागली पुन्हा एकदा. चुलीतल्या ज्वाळा चढत होत्या आणि भांड्याभोवती फुलारत होत्या. जीर्ण वास्तू आतून स्वच्छ झाली होती, पण छपरातनं फुटलेली होती. काचेच्या एका तडकल्या भिंगातनं 2-4 चांदण्या लुकलुकत होत्या. खाटेची घडी केलीस हा दाजीचा प्रश्न बकुळच्या अगदी सर्वांगात घुसला होता. त्या प्रश्नाच्या नुसत्या आठवणीनं बकुळ आतून आतून खाटेसारखी करकरली. ती मनात म्हणत होती, जमिनीची ही घडी करता आली असती तर. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा भाग. हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.